नवी मुंबईतील कुमारी यशस्वी शिंदे हिचा लव्ह जिहाद सारख्या भीषण हत्याकांडात बळी गेलाय। तसेच धारावी मुंबई येथील बजरंग दलचे कार्यकर्ते अरविंद वैश यांची काही जिहाद्यांनी कट रचून निर्दयपणे हत्या केली। याच्या निषेधार्थ बुधवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। नवी मुंबईतील उरण भागातील कुमारी यशस्वी शिंदे हिचा लव्ह जिहाद सारख्या भीषण हत्याकांडात बळी गेलाय। तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। तसेच धारावी मुंबई येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची काही जिहाद्यांनी कट रचून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली। अरविंद वैश्य यांच्या दुसऱ्या दिवशी निघालेल्या अंत्ययात्रेवर देखील दगडफेक करण्यात आली। अशा घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत। तसेच संबंधित घटनेत सहभागी असणाऱ्या ज्या जिहादी वृत्तीच्या समाजकंटकांचा राज्य शासनाने त्वरित बंदोबस्त करावा। दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण करून शहरातील सामाजिक शांतता सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अशा धर्मांध व जिहादी वृत्तीच्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आज आंदोलन केलं। या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, बजरंग दल जिल्हा समन्वयक सिद्धराम चरकुपल्ली, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी आणि अंबादास गोरुंटला, विजयकुमार पिसे यांच्यासह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। मुंबईमध्ये एक प्रकारचं दहशत माजवण्याचा या जिहादी वृत्तींचा एक प्रयत्न चालू आहे। आपण या स्वतंत्र भारतात राहतो, पण आज स्थिती असं आहे की आपण कुठल्या तरी पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये राहतो का असं भास होतो आहे। कारण उरण येथे जे यशस्वी शिंदे या ताईंचं जे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेलं आहे ते हत्या नसून ठरवून केलेलं एक जिहादाचं प्रकरण आहे। कारण 2015च्या वेळेस तो मुलगा दाऊद जो म्हणणारा मुलगा तो मागा लागतो आणि 2019मध्ये पोस्को दाखल होतो आणि 2024च्या ह्याच्यामध्ये त्याचं कोर्टातून सुटका झाल्यानंतर जेलमधून सुटका झाल्यानंतर तो व्यक्ती वारंवार त्या यशस्वीताईंना फोन करून त्यांचे फोटो आणि ऑडिओ व्हिडिओ आहेत ते कुठे लिकेज करतो म्हणून त्यांना वारंवार शेअर करत होता। या गोष्टीचा कुठेतरी पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही किंवा योग्य ती खबरदारी घेतली नाही, म्हणून आज यशस्वीताई आज आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत। त्या यशस्वीताईंना समस्त हिंदुत्ववादी संघटनेकडून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि आपल्याच एक कार्यकर्ता धारावीमध्ये जे बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे त्यांनी एक हिंदू आणि मुसलमानमध्ये भांडणं होत असताना सोडवण्यासाठी गेलेला कार्यकर्ता, ज्या एक प्रकारच्या हिंदूंना अन्याय होत असताना त्याने बघितल्यावर त्याचा प्रतिकार करण्यासाठी जे कार्यकर्ता गेला होता ते कार्यकर्ता पोलीस स्टेशनमध्ये जातो, तक्रार नोंदवतो आणि त्या ठिकाणाहून सिव्हिल हॉस्पिटलला येतो। त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेल्या माणसाला 2 कॉन्स्टेबल घेऊन तो कार्यकर्ता त्या ज्या लोकेशनवर भांडणं झालेत ते पाहणी करण्यासाठी जे पोलिस घेऊन जातात, पोलिसांच्या देखत त्या कार्यकर्त्याच्या निर्गुणपणे हत्या चाकूनी भोसकून त्या कार्यकर्त्याचा हत्या करण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी पोलिस होते। दुर्दैवाची बाब आहे, कारण एक बाजूला हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेणारा हा सरकार, हा पोलीस प्रशासन झोपलाय का आणि या जिहादी लोकांना मोकाटपणे सोडलेला आहेत का असा एक प्रश्न सर्वसामान्य हिंदूंमध्ये निर्माण होतोय का। तर पोलिसांसमोर जर एखाद्या माणसाचं निर्गुणपणे हत्या होत असेल तर मी त्या जिहाद्यांना एक सांगू इच्छितो, जे तुम्ही आज एक कार्यकर्त्यांना बघून 5-7 लोक येऊन गेल्या 2-3 वर्षापूर्वी पण त्याच प्रकारचा हल्ला जे नकाबला विरोध केलाय म्हणून कर्नाटकमध्ये हर्षाचा हत्याकांड झालाय, त्याच प्रकारे आज धारावीमध्ये एका कार्यकर्त्याचा हत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केले आणि त्या कार्यकर्त्याचा जीव गमावण्याचा वेळ आलाय। मी प्रशासनाला विनंती करतो, तुम्ही जर हिंदूंचं संरक्षण करणं तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या, आम्ही सशस्त्र रस्त्यावर उतरू आणि हिंदूंच्या माता भगिनींना हिंदू माता भगिनींचं आणि हिंदू समाजांचं कसं संरक्षण केलं पाहिजे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना चांगला माहीत आहे। आपली भगिनी यशस्वीताई शिंदे हिला लव्ह जिहाद सारख्या भीषण षडयंत्राला बळी पडून तिची जी अमानुषपणे निर्गुण हत्या करण्यात आली व तसेच धारावी येथे बजरंग दलचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांनाही एकटे बघून 6-7 हरामखोर धर्मांध वृत्तीचे जिहादी वृत्तीचे समाजकंटकांनी त्यांना एकट्याला हेरून त्यांची जी निर्गुणपणे हत्या केली। प्रथमतः मी त्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून इथे निषेध व्यक्त करतो। भारतामध्ये लोकशाही आहे की मोगलशाही आहे असा प्रश्न आम्हा सर्व भारतीयांना येथे पडलेला आहे आणि ज्या कोणा हरामखोरांना जिहाद्यांना वाटत असेल की भारतामध्ये मोगलशाही अजूनही जिवंत आहे तर तुमच्या
औरंगाच्या या पिलावळींना मी ठणकावून सांगू इच्छितो, तुम्ही जर समजत असाल आज भारतामध्ये मोगलशाही अजूनही जिवंत आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सगळ्यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने विनंती आहे की जो हल्ला केलेला आपलं बजरंग दल कार्यकर्त्याला हत्या केला आहे त्याच्यावर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्या घरावर बुलडोजर चढलीच पाहिजे आणि जे हत्या झालेला कार्यकर्ता आहे त्याचा आर्थिकसाठी सरकारने त्याच्यावर विचार करून त्याला योग्य ते मानधन द्यावी आणि त्याचं घर कसं चालतंय त्याच्याकडे लक्ष द्यावे. जय श्रीराम.